जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। महिला उद्योजक मेळाव्यावेळी भारतातील नंबर 1 जॅक A2C या नवीन इंडस्ट्रियल शिलाई मशीनचे लॉन्चिंग। इचलकरंजी येथील घोरपडे नाट्यगृह येथे रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल एनएस कमिटी व इचलकरंजी महापालिका इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला उद्योजिका मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या मेळाव्यामध्ये नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्याची माहिती, राज्य व केंद्र सरकार शासकीय योजना, उद्योग व्यवसाय प्रोजेक्ट रिपोर्ट करण्याची माहिती व आपल्या उत्पादनासाठी मार्केटिंग, विविध मार्ग, उद्योग व्यवसायासाठी आर्थिक योजना इत्यादी विषयावर जिल्हा उद्योग केंद्र कोल्हापूर जनरल मॅनेजर मान्य श्री अजय कुमार पाटील, इचलकरंजी महापालिका आयुक्त व प्रशासक माननीय पल्लवी पाटील, स्टार्टअप ट्रेनर, ब्रँडिंग अँड मार्केटिंग स्ट्रॅटेजी मुंबईचे मान्य श्री पुष्कर कर्नावट, भगीरथी ऑर्गनायझेशन कोल्हापूरच्या अध्यक्षा मान्य सौ अरुंधती महाडिक अशा तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले। यावेळी भारतातील नंबर 1 जॅक A2C या नवीन इंडस्ट्रियल शिलाई मशीनचे लॉन्चिंग उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। सदर मशीन या हाय स्पीड असून AI या आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून उच्च उत्पादन क्षमता व वापरण्यासाठी अतिशय सुलभ आहे। उपस्थित सर्व महिलांना या अद्ययावत गारमेंट शिलाई मशीनचे माहिती व लाईव्ह प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। या मशीनचा फायदा गारमेंट उद्योजकांना होणार आहे। सदर शिलाई मशीनमुळे गारमेंट उद्योजकांचा वेळ, श्रम व पैसा याची बचत होऊन गारमेंट उत्पादन क्षमता वाढीसाठी होणार आहे। तर याचा लाभ सर्व उद्योजक, व्यापारी, महिला उद्योजकांनी घ्यावा असे आवाहन उपाध्ये शिलाई मशीन कंपनीचे मालक मान्य श्री शीतल उपाध्ये यांनी केले। या मेळाव्या दिवशी उपाध्ये सुईंग मशीन कंपनीच्या वतीने रोटरीयन श्री शीतल उपाध्ये, विजय उपाध्ये, जॅक कंपनीचे वतीने मार्केटिंग मॅनेजर अतुल पांडे, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह राकेश सोनी, रोटरी तसेच रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचे प्रेसिडेंट रोटरीयन सतीश पाटील, सेक्रेटरी रोटरीयन नागेश दिवटे, प्रोजेक्ट कमिटी चेअरमन रोटरीयन अमरीश सारडा, एनएस कमिटीचे चेअरमन मान्य सौ सायली होगाडे व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचे सर्व सदस्य, इचलकरंजी महापालिकेचे सर्व कर्मचारी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज चॅनल नेटवर्क सह व्यवसाय निवडीसाठी प्रोत्साहन देणे, त्यांना मार्गदर्शन देणे आणि बऱ्याच महिलांच्या आतमध्ये जे काही सुप्त गुण असतात किंवा ज्या कला असतात त्या बाहेर येण्यासाठी त्यांना मदत करणे आणि व्यवसाय करीत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही अडचणी येतात, अडथळे येतात, त्या समस्याचे निरसन करून त्यांना आत्मनिर्भर बनवायचं। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं करत असताना ह्या सगळ्या प्रोसेसमधून ती ऑटोमॅटिकली सक्षम होते आणि ती एक यशस्वी उद्योजका म्हणून ती आपल्या जीवनामध्ये कार्य करू लागते। आणि हाच उद्देश आजचा कार्यक्रमाचा आहे आणि ह्याच उद्देशाने आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। तर तसा माझा जो बिझनेस आहे तो स्विंग मशीन रिलेटेड आहे। अगदी घरगुती लागणाऱ्या मशीन्सपासून गारमेंट उद्योगासाठी, लेदर इंडस्ट्रीसाठी लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या मशीन्स आम्ही सप्लाय करीत असतो। पण हे सप्लाय करीत असताना वेगवेगळ्या उद्योजकांशी, वेगवेगळ्या महिलांशी काही ना काही कारणाने चर्चा व्हायची। त्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्यावेळेला समस्या सांगत असत त्यामुळे लक्षात आलं की आपण फक्त मशीन विकून चालणार नाही, समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे, त्यांच्या समस्येचे निरसन कसं करता येईल या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटायला लागलं। जेव्हा एखादी महिला मशीन घ्यायची, मशीन घेतल्यानंतर ती म्हणायची की अहो मशीन घेतले पण आम्हाला मशीनचं काम मिळत नाही, तुम्ही काय करू शकताय का? तर तिला काम कशा पद्धतीने देता येईल, किंवा काही महिलांना काम मिळत होतं पण त्यापासून मिळणारं जे उत्पन्न आहे ते खूप तुटपुंज होतं। त्यामुळे बऱ्याच महिलांनी तो व्यवसायाकडे थोडंसं दुर्लक्ष केलं किंवा व्यवसाय करायचं बंद केलं। तेव्हा असं चित्र ज्यावेळेला समाजामध्ये दिसायला लागलं त्यावेळेला वाटायला लागलं की अशा महिलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। तर अशा महिलांसाठी आजच्या तारखेला आपण काय करतो, तशा प्रकारचं काम कसं त्यांना उपलब्ध होईल, तशा प्रकारचं जॉबवर्क त्यांना कशा पद्धतीने उपलब्ध होईल त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत। आजचा या मेळाव्याचा उद्देश हाच आहे की अशा ज्या महिला असतील तर अशा महिलांसाठी आपण त्यांना जॉबवर्क कशा पद्धतीने देता येईल याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत। त्यासाठी नाव नोंदणी हा जो पार्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे। ज्यावेळेला आपण नाव नोंदवतो त्यावेळेला आम्हाला लक्षात येते की कुठल्या महिला कुठल्या व्यवसायाशी निगडीत आहेत आणि त्यांना कुठल्या प्रकारची मदत हवी आहे, त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी करू शकतो। दुसरा महत्त्वाचा पार्ट की व्यवसाय करत असताना बऱ्याच वेळेला कसं की ज्या प्रकारचं काम
करायला पाहिजे किंवा ज्या प्रकारच्या कामाचं स्किल्स त्यांच्याकडे पाहिजे तशा प्रकारचे स्किल्स, तशा प्रकारचे कौशल्य त्यांच्याकडे नसल्यामुळं तो व्यवसाय त्यांना करता येत नव्हता. मग तशा प्रकारच्या स्किल्ससाठी आम्ही काय करणार आहोत, तशा प्रकारचं ट्रेनिंगचं आयोजन आपण या ठिकाणी करणार आहोत आणि त्या माध्यमातून त्यांना तशा प्रकारचा व्यवसाय अगदी जोमानं करता येईल आणि चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी त्यांना मिळू शकेल. महिन्याकाठी मिनिमम 8 ते 10 हजार रुपये. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा. 80 87 820 897.